वनात मरावं लागलं, वनात. आणि इकडं जर आपण रामायण बघितलं तर रामायणामध्ये सख्खा भाऊ असणारा मोठ्या भावासोबत वनवासाला जातो. लक्ष्मण श्रीराम प्रभूंसोबत वनवासाला जातो. वनवासाला जात असताना श्रीराम प्रभू चाललेत, निघालेत. त्यावेळेस लक्ष्मण दादा निघाले. लक्ष्मण दादाची पत्नी उर्मिला असं दरवाजाला हात लावून उभे आहे आणि म्हणते, मालक मालक, मी इथे राहून काय करणार? मला असं करा, मला पण सोबत घेऊन चला. उर्मिला म्हणते, उर्मिला लक्ष्मणाची पत्नी, असं करा, मलाही सोबत घेऊन जावा. मालक, तुमची पत्नी म्हणून घेऊन जाऊ नका. ज्याप्रमाणे तुम्ही श्रीराम प्रभूंची सेवा कराल मालक, त्याचप्रमाणे मी सीतेची सेवा करेल. मालक, तुमची पत्नी म्हणून नेऊ नका, तर मला सीतेची दासी म्हणून सोबत घ्या मालक. त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात, उर्मिला, माझ्या हातात काही नाही. लक्ष्मण दादा श्रीराम प्रभूंकडे गेले आणि म्हणतात, दादा, प्रेमळ शब्द आहे तो, दादा, उर्मिला म्हणते की मला तुमची पत्नी नाही तर सीतेची दासी म्हणून सोबत घेऊन चला. त्यावेळेस श्रीराम प्रभू म्हणतात, जगाच्या मालकाच्या डोळ्यात खळखळ पाणी येतं आणि श्रीराम प्रभू म्हणतात, अरे लक्ष्मणा, जाणीव मलाही आहे. ज्याप्रमाणे वनवासाला माझी पत्नी सीता सोबत येते ना, त्याचप्रमाणे तू तुझी पत्नी इथं सोडून चाललाय. त्या गोष्टीची जाणीव मला सुद्धा आहे. पण या जन्मामध्ये माझ्याकडे सामर्थ्य भरपूर आहे. या जन्मामध्ये माझ्याकडे सामर्थ्य भरपूर आहे. पण लक्ष्मणा, माझ्याकडे स्वातंत्र्य नाही रे, माझ्याकडे स्वातंत्र्य नाही. हे भावाभावामधलं प्रेम आहे. श्रीराम प्रभू एक पत्नी, एक वचनी आणि एक तो बाणी. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में.